हॅलो अँड वेलकम टू आवर चॅनल गाईज. तुमचं खूप मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे कारण आम्ही आज चाललो आहे आमच्या गावी, जे कोकण रत्नागिरीने चाललो आहे. सो तुम्हाला आज आमची गावाची बघ दिसणार आहे. तर इथे बसली आपण बघ, मम्मी पण इथे उपस्थित आहे. तर आम्ही त्या बसची वाट बघतोय. तुम्हाला मी शो करते की आम्ही कुठे थांबलो आहे. सो आज आम्ही इथे थांबलेलो आहे सायन बस डेपोमध्ये आणि इथे वेटिंग एरियामध्ये मम्मी थांबलेली आहे. तर मम्मी, तुम्ही का चालल्या आहात गावी? काही सांगा आपल्या गावी जाण्याच्या रहस्याबद्दल. गोंधळाच्या कार्यक्रमाला आम्ही जात आहोत. लग्नाचा गोंधळ ठेवला आहे, पुतळ्याचा गोंधळ नाही आहे. सो स्टे ट्यून गाईज. घराच्या समोरच मंडप बांधण्याचं काम पण सुरू झालं आहे. उद्या गोंधळ आहे. मग गाईज इथे पूर्ण मंडप बांधण्याचा कार्यक्रम सगळं संपत आलं आहे. मी तुम्हाला आतमध्ये शो करते आमच्या आतमध्ये काय चाललं आहे. मग इथे गोंधळाची तयारी चालली आहे. जेवण बिवण सगळं बनतं. त्यांची काकी तिथे सगळे बायका बसतात. काय करतेस तू? तनू, मुंबईवर आलीस पाणी भरायला इथे? बघ इथे बघ. सेविका येते बघ छत्री घेऊन. तिथून डायरेक्ट शॉर्टकट मारला तिथे डायरेक्ट भरायला. ती बघ सेविका फिरते बघ, छत्री घेऊन फिरते. तो गाईज हे आमचं गाव रत्नागिरीमध्ये, दापोली जिल्हा, भाटी भोईवाडीमध्ये. आमचं गाव गावातलं घर इथे आहे आणि त्याच्या एकदम समोर रोड आणि समोरच समुद्र, अशी खारा समुद्र आहे. आता आम्ही चाललो आहे आमच्या आजोबांच्या घरी. आमचं घर तुम्हाला मी नेक्स्ट व्लॉगमध्ये शो करते. सो स्टे ट्यून गाईज. मम्मी, कसं वाटतं तुम्हाला गावी येऊन? आता गोंधळाची तयारी चालू झाली की नाही? झोप बीप झाली तुमची? सो हे बघा आमच्या गावातल्या आजोबांचं घर तुम्हाला शो करते. इथे समुद्र आहे, मस्त मच्छी पकडायला आणि एकदम रोडला टच त्यांचं घर आहे. मी असं शो करते. आता आमच्या आत्या आले तर मग मज्जाच मज्जा. नाही तर मी तुम्हाला आजोबांशी भेटवीन. चला त्यांच्या घराचं तुम्हाला छोटंसं टूर करवते. लेट्स गो. आजोबा बसले तिथे. ही हा ही हा हा. हे बघा यांचं किचन एकदम मस्त आधी होतं. अरे बापरे, आपल्याकडे मोठी मोठी पाहुणे आलेली आहेत. आमच्याकडे बघा पाहुणे आलेले आहेत. चुलीजवळ सगळे थंडीने गारटले आणि हा मिस्टर बघा चुलीवरच चढून बसलाय. तुम्हाला बाहेरचं लुक दाखवते. बाहेरचं अंगण कसलं आहे आपलं. इथे पण रूम्स असे पाडलेले आम्ही. ते देवघर आहे आमचा. आता इथे प्रचंड अंधार आहे. तुम्हाला बाहेरचं लुक शो करते. उजाला ही उजाला. हे बघा थोड्या वेळ आधीपासून आमच्या आत्या पण भेटली असते. आता आत्या पण नाही आहे. मस्त. तर काहीच तुम्हाला दाखवते आमच्या आजोबांच्या घराच्या बाजूला शेत आहे. तिथे तुम्हाला मी शो करते. आता यांनी सगळं स्वच्छ केलेलं म्हणून तुम्हाला काही दिसणार नाही. स्टील आय ट्राय. ऐका सत्य ना रायनाची कथा. हे बघा त्यांचं या प्रकारे शेत आहे. असं एकदम पावसामुळे आणि पूर्ण स्वच्छ करून घेतलं आहे. आणि ती आत्या आमची मजदूर गेले बिचारी. आम्ही यायला आणि ती निघायला असा प्रकार झाला. हे बघा इथे सगळी आंब्याची झाडं आहेत. पावसामुळे सगळे आंबे काढले त्यांनी. आणि हे आपलं काजू. हे बघा तुम्हाला दाखवते. हे बघा ताजं ताजं काजू पडलेलं इथे. आपले काजूच्या बिया आम्ही अशी भाजी करून खातो. कोकण कोकण आमचं कोकण.
ही सगळी काजूची झाडं आहेत, ती आंबे भरपूर त्यांनी काय काय लावलेलं आहे. हे बघा अशी पायाजवळ तुम्हाला काजू भेटतील, इथे तिथे सगळ्याकडे. हे बघा चिकूचं झाड, तुम्हाला चिकूचं झाड पण शो करते मी. इथे पण सगळी आंब्याची झाड आहे. तिथे पुढे आपल्याला विहीर बघायला भेटते. आणि मग आपलीकडे आपण कसं जाऊया, इथूनच जाऊया. थांब येते. हे बघा इथे नारळाची माड आहे. इथे नारळ लावलेत मस्तपैकी एकदम. इथे केळीची बाग होती, पण आता ती बाग दिसत नाही आहे. मागच्या शिमग्याला मस्त केळीची बाग होती, तर ते उन्हात गेलं होतं सगळे करपून. हे सगळीकडे आंबे. इथे पांढरे जाम येतात. थांबा शो करते मी. हे बघा आत्ताच आम्ही लावलेलं, 2 वर्ष झाले त्या नारळाच्या झाडाला. आणि ते बघा जामला फुलं आलेत, पण ते जाम दिसत नाही आहे. गेले वाटतं, मुंबईला गेलेत. असं ओव्हरऑल लुक आहे आमच्या घरातलं. सो व्लॉग कंटिन्यूज युअर. हे त्यांची शेती आहे पूर्ण. आता आम्ही आमच्यावरती घराकडे चाललो आहे. इथे आमची जागा आहे वरती. तिथे पण आम्ही आंब्याचे झाडं लावले आहेत आमचे. तिथे बघूया आपल्याकडे आंबे आलेत का. तिथे 1-1 वर्ष ॲड करून आंबे येतात. ते बघा जाळे मच्छीचे. मस्त थोडे झाडं झुडपं आलेत. पावसामुळे सगळं वाढलं ते. पप्पा हे बघा इथे आमचं जोता आहे. आमचं इथे घर बांधलं आहे ना, आमची जागा इथे अजून ते बांधणं इन प्रोग्रेसमध्ये आहे. ओके हे बघा हे चिकूचं झाड आहे. सध्या त्याला चिकू दिसत नाहीत. ते बघा हा दिसत आहेत. हे बघा चिकू आले. चिकूचं झाड आहे. आता असल्यावर काय दिसणार तुला. आता गेली सगळं घेऊन गेली. इथे पण छोटीशी अशी बाग बनवली केळीची मस्त. ये आमच्या इथे आंब्याची झाडं आहेत, पण त्यांना पाणी घालायची काही गरज वाटत नाही. मा ही बघ फांदी आली. कारण झाडांच्या बाजूलाच तिथे विहीर आहे. मग ते झाडं खालून पाणी सुकून घेतात. ते बघा तिथे कपडा बांधला, ते तिथे आमची विहीर आहे. ओके. आणि हे आलं आमचं नारळाची माड आहेत. ही सगळी आमची झाडं आहेत. पुढे जाऊन नाही आपण राहतो इथे, आपलं घर तिथे. नाही इथे बघ आपला आंबे कुठे दाखवले तेच बघते मी. व्हिडिओ काढल्याची ती पण खुश झाली असती. सो इथे तुम्हाला मी दाखवते आमच्या गावातली विहीर दाखवते. सगळ्या पावसाने तुडुंब भरली आहे ती. आपण एकदा बघून घेऊया काय प्रकार आहे. सगळे काजू नारळ. हे बघा आमची गावची विहीर आहे. इथे आम्ही पाणी भरायला येतो. प्यायचं पाणी इथे भरतो. भरपूर भरली बाई पावसाने पण ती. बापरे तिथे बेडूक पडला आहे. किती मोठे मोठे बेडूक आहेत बघ. अरे बापरे. कसं उतरायला रचना आहे ना बावडीमध्ये बघितलं. हे बघा ही आमची छोटी बावडी. इथे आम्ही गणपतीला गवर इथून आणतो. काय माहिती सगळे घेऊन गेले पाणी. हे आमच्या गावातलं देऊळ आहे. चल देवळात जाऊन दर्शन तरी करू. सकाळी जाऊ करून जाता येत नाही. हे बघा शेण सगळीकडे. इथे पाण्याचं नाही, जिथे पाणी नसतं आमच्याकडे. आमच्या गावी पाण्याचा भरपूर दुष्काळ आहे. तुम्हाला सकाळी दाखवलं मी पाणी आम्ही कसे टँकरमधून काढत होतो. आमच्या गावातलं घर, गावातलं मंदिर, देऊळ. गणपतीला खूप भारी धमाल करतो आम्ही इथे मस्त. असं पाईप दिलेलं आहे. चला देऊळ ओपन आहे का तो मोठा प्रश्न आहे. इथूनच आपण दर्शन करू. कडी बिडी उघडून. चप्पल घाल. बाप्पा मोरया.
एवढं असं ऐस आमचं देऊळ आहे मस्त बाप्पांचं. लाईट लावतात नको संध्याकाळ, तर संध्याकाळची आरती असेल ना 7ची. नाही उजेड आहे. कासवे मुशगाव तिथे दी बाप्पा आहेत तर उद्या आलं पाहिजे. चलो ही मस्त अशी जागा बनवली आईस पाईस. इथे आमच्याकडे भंडारासारखं भोजन होतं महाप्रसादीसाठी. इथे बसायला खूप मस्त सुंदर आहे. संध्याकाळी 7च्या आरतीला सगळे उपस्थित होतील. एकदम लाईट वाईट लावून मस्त एकदम गाजाबाजा करतात. तिथे बसल्या बघा. ओ मॅडम चला घरी. पट्टीवर जायला पाहिजे तिथे. तिथे आमची पट्टी थोडीशी लांब आहे. तिथे ही आमची पट्टी आहे. हे आमच्या गावातलं लोक आहे. इथून आमच्या गावातल्या घराची सुरुवात होते. पाणीचा आवाज कुठून येते? हवा आमचा भाऊ इथे मजदुरी करताना. काही बोला, 2 शब्द बोला, 2 शब्द बोला. म्हटलं पाण्याचा आवाज आहे. हा दुसरा छोटे छोटे कामगार आम्ही लावलेले आहेत. अनपेड कामगार. काय बोलता? हे बघा आपला मजदूर तिथे लागलाय. आधी पाईप घेऊन बसला होता, आता डायरेक्ट मोटरच घेऊन बसलाय. दिखाई आपला मोकळा दिखाई. रामफळाचं झाड मोडलं यांनी. बापरे आमचा मजदूराचा हेड इथे उभा आहे. तू पाईप घेऊन होता, आता तू मोटर घेऊन आहे. तुझी प्रगती एवढी मोठी झाली आहे. काय बोलता? आम्ही यांच्या लग्नासाठी मुलगी बघतोय. जर कोणी इच्छुक असेल तर नक्कीच सांगा. आपली उंचीबद्दल सांगणे. आपली उंचीबद्दल सांगणे. बघा 6 फूट. आमच्या घरात सगळ्यात उंच माणूस आहे हा. बोला काही. कशी मुलगी हवी तुम्हाला? वेळ दो बघ इथे उभा राहा. हा माझा भाचा आहे. भाचा ए दिखा अपना मुंह दिखा. दाखव तोंड दाखव तुझं. तोंड दाखवणं सोडून तू भरपूर नाटकं करतोय. चल इथे हे बघा इथे काम चालू आहे आपलं. गोंधळासाठी भरपूर तयारी आहे. काकी आपल्या उपस्थित आहेत. मस्त कांदा बिंदा मसाला भाजतात. काकी उत्कृष्ट जेवण करतात काकी. एकदम उत्कृष्ट. बघा सगळे बसलेत आपले मंडळी जमा. आता तू ये. आता बोल. तुला बोलायचं होतं ना, व्हिडिओमध्ये दिसत नाही. मस्त. ती बोलते मी व्हिडिओ काढताना मला तू घेत नाही. आता मी तुला एकदम प्रॉपर तुला एकदम फुटेज दिली आहे. मग बोल आता. लाजते बघ एवढी. लाजते बघ एवढी. इथे आजी विधी आपले उपस्थित आपण पण दाखवतो. देवघरात इथे आमचं हे आहे काकी. आमच्या काकी आहेत या मोठ्या काकी. दाखवते नाही व्हिडिओ काढते मी. म्हणजे आमचं देवघर आहे. तुम्हाला देवघरा शो करते. एकदम मस्त मस्त आमचं असं देवघर आहे. आणि मग इथून आम्ही स्पेअर रूम ठेवला आहे चेंज करायला. दादा बसलाय बघा. गोंधळ उद्या मस्त जागरण. बघा हे आमचं रूम आहे असं. हा दादाचा बारका आलेलो आहे. पलटण बघा. ही संध्याकाळी 7:30 वाजताचा लुक आहे. बापरे पूर्ण समुद्र. ये माझा भाचा. ती माझी भाची. तो माझा मोठा भाचा. सगळे भाची आहेत माझी. माझ्या तुळ्यातले माझे सगळे भाचे आहेत. ती किती छोटी वाटते ते समोर. बघ ना ती. बघ इथे बघ तनुडी. इथे बघ तसंही. बघा इथे मंडप बांधून आमचं पूर्ण रेडी झालेलं आहे. लाइटिंग लावण्याचा कार्यक्रम चालू आहे. उद्या आमच्याकडे गोंधळ आहे. 4 गोंधळ आहे आमच्या दादांचा. आणि ते लाइटिंग चालू आहे. आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा. बाय बाय.